तर या व्हिडिओपासून आपण कम्प्युटर नेटवर्क्स या विषयावरती एक सिरीज स्टार्ट करत आहोत. तर कम्प्युटर नेटवर्किंग हा जो विषय आपण म्हणतो तेव्हा खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये हा हार्डवेअरचा विषय अशा हिशोबाने आपण त्याला इमॅजिन करतो किंवा आपण त्याचा विचार असा करतो की हा हार्डवेअर निगडीत विषय असेल. तर यामध्ये बघायला गेलं तर हार्डवेअर हे एक महत्त्वाचा घटक जरी असला तरी नेटवर्किंग जे आहे, आपण जेव्हा कम्प्युटर नेटवर्किंगबद्दल बोलतो तर तिथे सॉफ्टवेअर हा एक महत्त्वाचा घटक असतो. ठीक आहे. तर आता सॉफ्टवेअर इथे अलग अलग स्तरांवरती काम करतो तिथे कम्प्युटर नेटवर्कवरती. तर नुसतंच केबल्स आणि इथे आपले राउटर्स म्हणा किंवा हे जे डिव्हायसेस आहेत त्यांना एकत्र केलं म्हणून आपल्या नेटवर्क चालतं अशातला विषय नाही आहे. किंवा त्यातली आतली सर्किटरी डायरेक्ट आपल्याला एखादी वस्तू इकडच्या तिकडे देवाणघेवाण करायला मदत करतं, डेटा घ्यायला, असंही नाही आहे. तर आता त्यासाठी सॉफ्टवेअर लेवलला आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तर आता त्यामुळे जेव्हा आपण कम्प्युटर नेटवर्क्सबद्दल म्हणतो तेव्हा आपल्याला लॉजिकली जेव्हा आपण कम्प्युटर नेटवर्क्सला डिवाईड करायला जातो, लॉजिकली म्हणजे आपल्याला फिजिकली तर आपल्या समोर नेटवर्क दिसतं आहे, मग आता सॉफ्टवेअर लेवलला गोष्टी कशा प्रकारे हँडल होतात तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे आपण म्हणतो की लेवल्स दिलेले आहेत. तिथे लेवल्स म्हणू शकतो किंवा लेयर्स दिलेले आहेत. तर असे दोन प्रकारचे स्टॅक असतात इथे. तर आपण ओ एस आय लेयर्सबद्दल जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर ओ एस आय लेयर्स म्हणजे काय की ओपन स्टँडर्ड्स इंटरकनेक्शन हे एक कॉन्सोर्टियम आहे. ठीक आहे. कॉन्सोर्टियम म्हणजे संघटना आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर त्यांनी डिफाईन केलेले लेयर्स आहेत. तर इथे कसं आहे की आपण जेव्हा नेटवर्किंगबद्दल म्हणतो तर आता इथे कसं आहे की नेटवर्किंग म्हटलं की त्यामध्ये आले प्रोटोकॉल्स. ठीक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल्स असतात. तर प्रोटोकॉल म्हणजे काय की आता तुम्ही एखाद्याबरोबर बोलताय, संभाषण करताय, तर त्यावेळेला आपण जे बोलतो आहे ते समोरच्याला कळण्यासाठी त्याला आपण बोलतो आहे ती भाषा येणं गरजेचं आहे. तर अशाच प्रकारे आपण जेव्हा एखादा डेटा ह्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला पाठवतो आहे, पॉईंट ए टू पॉईंट बी, तर तेव्हा समोरच्या कम्प्युटरला किंवा जे आपला सेंडर रिसिव्हर त्यांच्यामध्ये एक भाषा बोलता आली पाहिजे त्यांना. मग ती भाषा म्हणजे प्रोटोकॉल. ठीक आहे. तर आता हा झाला विषय प्रोटोकॉल्सचा. तर आता लेयर्सबद्दल जाणून घ्यायचं झालं तर इथे ओ एस आयमध्ये 7 प्रकारचे लेयर्स आहेत. तर एक एक लेयर मी तुम्हाला सांगत जाईन आणि त्याचं विश्लेषण देत जाईन. ठीक आहे. तर फिजिकल लेयर हा जो आहे तो सगळ्यात तळाचा लेयर आहे. ठीक आहे. तर शेवटचा लेयर जो असतो आपल्या नेटवर्किंगमध्ये तो फिजिकल लेयर असतो. तर आता फिजिकल लेयरमध्ये कसं आहे की आता आपलं जेव्हा फिजिकल कनेक्शन जे आपल्याला दिसतं डायरेक्टली, म्हणजे आता केबल्स झाल्या की आता मॉडेम लेवलला जे कनेक्शन्स वगैरे आले, तर मीडियम जे आहे पॉईंट टू पॉईंट जायचं की आता वायरलेसमध्ये आपण वायफायची जी वस्तू लावलेली आहे तिथे रेडिओ फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे बिट लेवलला सिंक्रोनायझेशन जे म्हणतो आपण, किंवा रॉ ट्रान्समिशन म्हणजे एकदम रॉ लेवलला त्याचं मॉड्युलेशन कसं असलं पाहिजे, सिग्नल्स कसे गेले पाहिजेत, मग त्याची काय स्ट्रेंथ असली पाहिजे, केबलचं ॲटेन्युएशन किती आहे. म्हणजे आता केबल तुम्ही लांबट लांब जर टाकली, 200 मीटरची केबल टाकली आणि सिग्नल तुम्ही एकाच पॉईंटवरून पास करताय तर तो 200 मीटर लांबपर्यंत जाऊ शकत नाही. विजेचं जसं असतं तसं आपल्या रिपीटर्स किंवा ह्या गोष्टी लावाव्या लागतात तिथे. म्हणजे जसं जसं आपण विजेचं कुठच्याही ह्याचं उपकरण असेल, जेव्हा आपलं व्होल्टेज तुम्ही पास करताय तर थोड्या वेळानंतर तुम्हाला पुन्हा व्होल्टेज डाऊन होतं तर ते तुम्हाला बूस्ट करावं लागतं. अशाच प्रकारे नेटवर्किंगचे सिग्नल्ससुद्धा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंट जर लांब असेल तर तुम्हाला त्यांना बूस्ट करावा लागतो, रिपीटर्स लावावे लागतात किंवा पॉईंट टू पॉईंट ट्रान्सफर करताना आपल्याला त्या सिग्नल्सना ट्रान्सलेट करावं लागतं, बूस्ट करावं लागतं. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या फिजिकल लेअरमध्ये आहेत. तर सहसा कम्प्युटर नेटवर्क्सच्या अभ्यासात फिजिकल लेअरबद्दल आपल्या वरच्यावर मांडणी दिलेली असते. त्यावरती आपल्याला तसं काही जास्त करण्यासारखं काही नसतं. हा जो आहे तो प्युअरली इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकलचा भाग झाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे आपल्याकडे आहे डेटा लिंक लेअर. ठीक आहे. तर आता डेटा लिंक लेअर जो आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर आता इथे जसं नावावरून त्याच्या कळतं आहे की एका टोकापासून आलेला डेटा आहे दुसऱ्या टोकाला आलेला, तर आता त्याला लिंक करायचं आहे. तर इथे कसं आहे की आता डेटा तुम्ही पाठवला आहे तर आता तो आला आहे तो बरोबर आहे की नाही, मग त्याला कोरिलेट करायचं आहे. मग त्यात काही बिटवाईज जो डेटा आलेला आहे तर त्यामध्ये प्रॉपर आहे का, त्यामध्ये काही एरर्स आहेत का, प्लस तो पाठवलेला आहे तो त्याच सेंडरकडचा आहे का. तर इथे ह्या लेअरला तुम्हाला मॅक भेटतो. ठीक आहे. तर इथे कसं आहे की
मीडियम ॲक्सेस कंट्रोल. ठीक आहे, मीडियम म्हणजे काय, ज्या ह्याच्यातून आपण आलेलो आहे तिथे मॅक लेअर, तिथे मॅक आणि LLC सॉरी. तर LLCचा अर्थ काय, लॉजिकल लिंक कंट्रोल. ठीक आहे, हे दोन गोष्टी इथे येतात. तर आता लॉजिकल लिंक म्हणजे कसं आहे की आता आलेला आहे डेटा, मग कुठच्या सिक्वेन्समध्ये बाईट्स आलेले आहेत, बिट्स आलेले आहेत, ह्या गोष्टी त्या सर्व जे आहेत ते मॅक लेवल आणि LLCला लॉजिकल लिंक कंट्रोलला आपण करतो तिथे. तर त्याच्यानंतर आहे त्याच्यावरचा लेअर आहे तो म्हणजे नेटवर्क लेअर. तर सहसा आपलं जे सर्व नेटवर्किंगचे बहुतांश प्रोटोकॉल जे असतात किंवा ज्याच्यात आपल्याला चेकिंग करायचं असेल की म्हणजे आता माझं नेटवर्क प्रॉपर चालतं आहे का, म्हणजे आता बाईट्स झाले आले मला, त्याच्यातलं मग इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स असेल किंवा कशामुळे जर समजा बिट माझे डिस्टॉर्ट झाले आहेत किंवा काही मला इंटरफेरन्स येतो, तर ते डेटा लिंक आणि नेटवर्क लेअरच्या मध्ये पकडलं जातं तिथे. मग आता इथे कसं आहे, ह्या लेअरला इथे तुम्हाला नेटवर्क लेअरला IP ॲड्रेसेस मिळतात. ठीक आहे, मग IP जो आहे तो ह्या लेअरला असतो. ठीक आहे, तर आता लेअरची संकल्पना जी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ही लॉजिकल आहे तिथे. मग त्याच्यात जे आपले घटक असतात तर त्या एक एक जसं येणार आहे त्याप्रमाणे त्याची मांडणी केलेली असते. मग पहिला हार्डवेअर लेवलला तुमचा मॉडेम जो असतो तो तुमचा फिजिकल लेअरलाही काम करतो आणि डेटा लिंक लेअरलाही काम करतो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुमचं ॲक्च्युअली जे निक किंवा ह्या ज्या गोष्टी असतात तिथून तुम्हाला जे काय प्रोसेस करायचं असेल तुमच्या निकच्या आतमधली गोष्ट म्हणजे तुमचं ॲनालॉग टू डिजिटल ज्या गोष्टी सगळ्या झाल्या की त्याच्यानंतरचा जो विषय आहे तो हे नेटवर्क लेअरपासून सांभाळला जातो तिथे. ठीक आहे, तर आता इथे तुम्हाला IP ॲड्रेस भेटला आणि ICMP. तर ICMP म्हणजे काय की इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. ठीक आहे, तर IP जे आहे तर त्याचं कसं आहे की इंटरनेट प्रोटोकॉल झाला तो. म्हणजे आता दोन PCंच्या मधलं नेटवर्किंग जे आहे, म्हणजे आता आपण जेव्हा कुठचाही आपल्याकडे घरात PC असेल किंवा कुठे तर त्याच्यात आपण IP ॲड्रेस देतो. तर IP ॲड्रेस म्हणजे काय, तुमच्या सिस्टमचा तो इंटरनेट प्रोटोकॉलचा ॲड्रेस आहे. पण आता डायरेक्ट कसं आहे की तुमचा IP ॲड्रेस जो आहे तो कम्युनिकेशनला डायरेक्ट वापरला जात नाही. आता तुमच्या लॅनमध्ये सुद्धा तुम्ही IP ॲड्रेस समजा तुमच्या 4 PCंना वापरला आहे तर तुमचा जो राउटर असतो किंवा स्विच असतो त्याच्याकडे कनेक्टेड डिव्हाइसचा फक्त मॅक असतो. तर तो काय करतो की मॅक आहे माझ्याकडे जो मला कनेक्ट झाला आहे त्याचा डेटा लिंक लेअरला, तर मग मी काय करणार आहे की मॅकच्या अगेन्स्ट माझा IP शोधणार आहे. तर त्याला ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल म्हटलं जातं. तर ते कशाप्रकारे काम करतं हेही आपण पुढील काही व्हिडिओजमध्ये बघू. ARP कसं काम करतं. मग रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल म्हणजे तुमच्याकडे IP आहे त्याच्यावरून तुम्हाला मॅक शोधायचा आहे. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या कशा केल्या जातात ते आपण बघणार आहोत. वायरशार्क नावाचं एक टूल आहे, नेटवर्किंग ज्यांनी केलं असेल त्यांना माहीत असेल तर त्याच्यात आपण आरामात बघू शकतो ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात त्या. ठीक आहे, तर ते झाल्यावरती एक आहे तुमचं ट्रान्सपोर्ट लेअर. ठीक आहे, तर जेव्हा आपण एखादा सॉफ्टवेअरचा कोड लिहित असतो ठीक आहे तर आपण जास्त करून सॉकेट्स किंवा ह्या ज्या गोष्टी लिहितो ते ह्या ट्रान्सपोर्ट लेअरला लिहिल्या जातात. ठीक आहे, तर इथे कसं आहे की याच्यात काय तर TCP आहे, UDP आहे. ठीक आहे, तर आता कसं आहे की TCP UDP इथे झालं की यावरती आपल्याला ठरवता येतं की आपल्याला कनेक्शन कशा प्रकारे करायचं. इथे कसं आहे की नेटवर्क लेअरपर्यंत कनेक्शन आहे की नाही यावरती आपलं सर्व विश्लेषण होतं. आता ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये कसं आहे की आता कनेक्शन आहे, रस्ता बनलेला आहे, आता तुम्हाला कसं डेटा पाठवायचं आहे ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, मग आता इथपर्यंत आल्यावर कसं आहे नेटवर्क लेअर म्हणजे काय आहे की आता ICMP मेसेजेस जात आहेत, म्हणजे रस्ता क्लिअर आहे, रस्ता क्लिअर आहे, असं ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते इथपर्यंत झालं. आता ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये कसं आहे की आता तुम्हाला दोन प्रकारचे आपले ऑप्शन असतात. एक असतं आपलं ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल किंवा TCP ज्याला आपण म्हणतो. तर ते कसं आहे की आपलं कनेक्शन ओरिएंटेड आणि रिलायबल प्रोटोकॉल आहे. आता कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे कसं आहे की आता TCPने जेव्हा पण आपला डेटा पाठवायचा असेल तेव्हा तुमचं कनेक्शन हे कंटिन्यू चालू ठेवावं लागतं. म्हणजे त्याच्यात TCPचा हँडशेक झाला, 3 वे हँडशेक, असे खूप सारे प्रोटोकॉल्स त्याच्या अंतर्गत आहेत. ते आपण जेव्हा त्यावर पोचू तेव्हा नक्की बघू. पण आता समजा तुम्हाला सांगायचं झालं तर कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे कसं आहे की पहिल्यांदा मी माझं कनेक्शन इस्टॅब्लिश करेन. जसं मी IPमध्ये माझा रस्ता चेक केला तर आता इथे कसं आहे की माझ्यासाठी मी एक एक्सप्रेसवे स्पेसिफिक बनवला आहे, एक्सपिडिटेड पाथ ज्याला म्हणतो तो मी तिथे बनवला आणि त्याच्यातून माझं ट्रॅफिक जातं आहे आणि ते रिलायबल वेमध्ये जातं आहे. रिलायबल म्हणजे कसं आहे की आता समजा एखाद्या पॅकेटमध्येच काही झालं, फॉर एनी रिझन डिस्कार्ड झाला किंवा त्या पॅकेटमध्ये जाताना काही प्रॉब्लेम झाला तर ते मला पाठी कळतं की माझं पॅकेट एखादा फ्रेम मिस झाला आहे
नेटवर्क लेअर आणि ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये आपण त्यांना स्टॅम्पिंग करतो तिथे, की पॅकेट नंबर आहे, फ्रेम नंबर्स किंवा पॅकेट नंबर्स आपण तिथे टाकतो. तर ते जे आहे त्यामुळे आपल्याला कळतं की पॅकेट मिस झालं आहे, मग ते आपण रिट्रान्समिट करू शकतो. ठीक आहे. मग आता दुसरा प्रकार त्यातला कसा झाला, हे कनेक्शन लेस प्रोटोकॉल. ठीक आहे. म्हणजे कनेक्शन ओरिएंटेड एक भाग झाला, त्याच्यानंतर कनेक्शन लेस, आणि कनेक्शन लेस असल्यामुळे अनरिलायबल. ठीक आहे. मग आता अनरिलायबल आहे, मग का आपण वापरतो? तर आता इथे कसं आहे की सगळ्याच गोष्टी आपल्याला जर समजा आता प्रत्येकासाठी एक्सप्रेसवे बनवायचा झाला असं कनेक्शन डेटा पाठवताना, तर तुमचे खूप सारे CPU रिसोर्सेस, नेटवर्क रिसोर्सेस युजअप होऊन जातील. म्हणजे आता तुमचा सर्व्हर जो सुद्धा आहे तो पण आता जर तसा थांबला कनेक्शन घेऊन तिथे, तर मग तुम्हाला कनेक्शन तिथे कंटिन्यू ठेवल्यामुळे तुम्हाला रिसोर्सेस ॲलोकेट करावे लागतील. मग काही सर्व्हिसेस ज्या असतात, जसं आपल्या चॅट आहे किंवा हे बाकी सगळे आहेत, म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण युजर डेटाग्राम प्रोटोकॉल किंवा UDP वापरतो. ठीक आहे. तर UDP. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो प्रोटोकॉल आहे किंवा लेअर आहे तो आहे सेशन लेअर. आता सेशन लेअर जर बघायला गेलं तर त्याच्यात कसं आहे की तुमचं सेशन मॅनेजमेंट जे आहे, म्हणजे आता तुमचं कनेक्शन चालू झालं, डेटा कसा सेंड करायचा, कुठच्या प्रोटोकॉलने सेंड करायचा, कनेक्शन ओरिएंटेड आहे, कनेक्शन लेस आहे, हे सर्व झालं. मग आता तुम्ही चालू केलं आहे सेंड करायला. ठीक आहे. आणि तुम्ही कधी थांबवणार आहेत तेही तुम्हाला सांगावं लागतं नेटवर्किंगमध्ये. तर ती तुमची चालू व्हायची वेळ काय, कनेक्शन कधी सेंड करणार आहे, त्याचा हँडशेक कधी झाला, कधी संपलं तुमचं. मग यातून आपल्याला कसं आहे की फॉरेन्सिक्स जे असतं, म्हणजे आता सेंड केल्यानंतर मला चेक करायचं असेल की मी सगळा डेटा पाठवला तेवढे पॅकेट आले आहेत की नाही आहेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यातही याचं काम येतं. आणि कसं आहे की मग रिसोर्सेस आता फ्री झाल्यावरती मला दुसऱ्याला ते रिसोर्सेस देता येतात. ठीक आहे. तर सेशन लेअर जे आहे ते त्यासाठी काम करतं. मग त्याच्यानंतर जे आहे प्रेझेंटेशन लेअर आहे. ठीक आहे. तर प्रेझेंटेशन लेअर जे आहे त्याच्यात जास्त करून आपल्याला कसं आहे की जे आपण म्हणतो ना कॉस्मॅटिक किंवा जे एक्स्ट्रा आपल्याला गोष्टी आहेत, जे या आधीच्या लेयर्समध्ये ज्या टाकता नाही आल्या त्या आपण टाकणार आहोत. आता इथे कसं आहे, हा तुमचा डेटा जो आहे तो पाठवणार आहे. इथे तुमचा पेलोड जो आहे त्यात तुम्ही बघितलं असेल असं डायरेक्ट एन्क्रिप्शन या लेवलला आधीच्या लेवल्सला नव्हतं तिथे. मग तिथे कसं तुमचा डेटा जो आहे तो एक प्रकारे रॉ डेटाच जाणार आहे. मग आता तो काही तुम्हाला एन्क्रिप्शन टाकायचं असेल त्यात, ठीक आहे, किंवा अजून तुम्हाला काय त्या डेटामध्ये एक्स्ट्रा काही डेटा ॲड करून द्यायचा असेल, कारण इथे कसं आहे वरचे जे लेयर्स आहेत, खालचे जे लेयर्स आपण म्हणू शकतो, जसं तुम्ही बघता त्याच्याकडे, तर आता खालचे जे लेअर म्हणायला घेतं फिजिकल लेअरपासून सेशन लेअरपर्यंत, इथे कसं आहे तुमचा डेटा जो आहे तो एका स्ट्रीमसारखा ट्रीट केला जातो. ठीक आहे. तर तिथे पॅकेटिंग, नंबरिंग त्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्याच्या काय डेटा आणि कसा जाणार आहे, काय डेटा आहे तो, म्हणजे ॲक्च्युअल पेलोड जो आहे त्यावरती काही आपल्या निर्बंध नाही आहेत तिथे. ठीक आहे. तर ते जर गोष्टी आपल्या एन्क्रिप्शन झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, किंवा बाकी काय असतील तर SSL किंवा TLS जे आपण म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी प्रेझेंटेशन लेअरमध्ये येतात. ठीक आहे. तर हा एक विषय झाला. आणि एक शेवटचा लेअर आहे इथे, तर ॲप्लिकेशन लेअर. तर आता ॲप्लिकेशन लेअर म्हणजे काय की आता युजर लेवलचे प्रोटोकॉल्स आहेत, जसं बघायला गेलं तर तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही मेल वापरत असाल किंवा ब्राउझर वापरत असाल तर तुम्हाला HTTP किंवा HTTPS लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा तुम्ही मेल वापरताय तर तुम्हाला SMTP लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिमोट ॲक्सेस एखाद्या ह्याला करताय सिस्टमला वगैरे तर SSH लागेल. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ॲप्लिकेशन लेवलला जे आपण पोर्ट नंबर वगैरे असाईन करून इथे आपल्याला असतं, म्हणजे आता FTP आहे समजा, त्याला 21 नंबरचा पोर्ट आहे, AT हे आहे तो HTTPचा पोर्ट आहे, SMTPचा पण एक असा पोर्ट आहे 25 वगैरे. तर अशा प्रकारे ज्या सर्व्हिसेस आहेत ज्या युजर डायरेक्टली त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये एम्बेड करू शकतो किंवा डायरेक्ट ॲप्लिकेशन थ्रू वापर करू शकतो. म्हणजे आता HTTP रिक्वेस्ट आहेत त्या सेंड करण्यासाठी युजरकडे ब्राउझर आहे, SMTP सोबत डायरेक्ट इंटरॅक्ट करण्यासाठी युजरकडे त्याचा आउटलुक आहे किंवा बाकी सगळं थंडरबर्ड या त्या अशा ज्या गोष्टी आहेत. SSHसाठी पण त्याच्या SSH क्लायंट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, WinSCP आहे, अशा म्हणजे खूप साऱ्या तऱ्हेच्या त्याच्याकडे ॲप्लिकेशन आहेत. तर ते डायरेक्ट ॲप्लिकेशन तुमचं बनवलेलं ॲप्लिकेशन ज्या लेअरला डायरेक्ट कनेक्ट करतं तो म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन लेअर. ठीक आहे. मग हे जे दोन लेअर आहेत तिथे, सेशन लेअर किंवा प्रेझेंटेशन लेअर, हे जे आहेत त्याच्या गोष्टी आपण ट्रान्सपोर्ट लेअरमध्येच मर्ज करून घेतल्या तर त्याला आपण म्हणू शकतो IP. ठीक आहे. तर प्युअरली जेव्हा आपण TCP IP म्हणतो तर IP जे आहे, IPचा स्टॅक जर तुम्ही बघितलं, हे जे तुम्हाला मी सांगितलं ते OSI बद्दल आहे.
तर आय पीमध्ये कसं असतं की आता सेशन आणि प्रेझेंटेशनमध्ये असं काही वेगळं काही मोठं काही गोष्ट होत नाही आहे, मग ते त्याला ट्रान्सपोर्टचाच भाग मानतात तिथे. फक्त आता OSI कसं आहे की स्टँडर्ड झालेलं असल्यामुळे आपण दोन्ही गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला सर्व जो आहे गोष्टी त्या OSI लेअरप्रमाणेच धरणार आहोत, कारण खूप साऱ्या गोष्टी ठिकाणी स्टँडर्ड्स म्हणून तुम्ही OSI लेअरच वापरला जातो. ठीक आहे, तर बुक्स वगैरे तुम्हाला डायरेक्ट OSI लेअरचे बुक्स आता मिळणार नाहीत, कारण TCP/IP इज लाईक द जनरल थिंग. पण तुम्हाला समजून घ्यायचं असेल नेटवर्किंग चांगल्या प्रकारे, तर तुम्हाला OSI लेअर्सच्या अभ्यासानेच करायला लागेल ते. ठीक आहे, तर आता हे जे होतं ते एक प्रायमरी इंट्रोडक्शन होतं. तर आपण पुढील व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वापरून किंवा पहिल्यांदा याचे फंक्शन्स समजून प्रत्येक लेअर डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण व्हिडिओची सिरीज स्टार्ट केलेली आहे. तर बघूया पुढच्या व्हिडिओजमध्ये आपल्याला कसं चांगल्या स्वरूपात सांगता येईल ते. ठीक आहे, थँक्यू.